आता हा व्हिडिओ 2 आहे। आपण जो पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं की यांचं किती मोठं क्षेत्र आहे आणि त्यांचं टाकलेल्या आणि वैदिकच्या टाकलेल्या आणि न टाकलेल्या क्षेत्रामधले फरक ते सांगतील आपल्याला। जितूजी सांगा तुम्ही। मका आहे NPK आपण मागच्या वेळेस वापरलेलं होतं वैद्यकीय गोशाळेचं ते भूम्या असर ते आपले सर्व प्रोडक्ट आपण वापरलेले आहे। त्याच्यामध्ये ते प्रत्येक पिकाचे तज्ञ पण आहे पण तंत्रज्ञान पण सांगतात। आता हा मका जो आहे आपण टोकन यंत्रावरती लागवड केलेली आहे, बरोबर 9 इंचाचा आपण माप ठेवलेला आहे। ते टोकन यंत्रामुळे आपलं पण उत्पन्न पण वाढलं आणि वैद्यकीय गोशाळेच्या प्रोडक्टमुळे या मक्यावरती बुरशी नाही आहे, म्हणजे बुरशी म्हणजे दांडा पण मजबूत आहे आणि तिसरं कणूस यायला पण सुरुवात झालेली आहे। 2 तर भरलेले आहे, तिसरं पण यायला सुरुवात झालेली आहे। मी असं नाही का बा शेतकरी म्हणून शेतकऱ्याची फसवणूक करून व्हिडिओ दाखवायचे बा काही पण आणि दुसऱ्यांना काही पण सांगायचं असं नाही आहे। हे हकीकत आहे, मी स्वतः हकीकत बघितलेली आहे, याच्या उपर काहीच नाही। बघा मका आपण ते जो वाहन आहे आता तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी बुरशी लागलेला मक्याचा व्हिडिओ दाखवेन, तो व्हिडिओ 3 राहील।